नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईद निमित्त भव्य इफ्तार पार्टीचे शानदार आयोजन विजय चौक अकलूज येथील श्री राजे बागेश्वर पीर या ठिकाणी करण्यात आले होते. या प्रसंगी सर्वांनी एकत्र येत सामाजिक एकात्मतेचा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश दिला. या विशेष कार्यक्रमासाठी मान्यवर आणि पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील, भारतीय जनता पार्टीचे अकलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील, युवा उद्योजक अमरसिंह माने देशमुख, बागेवाडी गावचे माजी उपसरपंच व युवा नेते हंसराज माने पाटील, भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे, माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती सौ राजलक्ष्मी हंसराज माने पाटील, अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या व ज्येष्ठ नेत्या सौ ज्योतिताई माने पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चा अकलूज शहर अध्यक्ष अमरभाई शेख, अल्पसंख्याक मोर्चा अकलूज शहराध्यक्ष जावेद बागवान, उपाध्यक्ष भैया ढगारे, गटनेते तथा नगरसेवक राहुल भैया लोंढे, नगरसेवक महेश शिंदे, अकलूज शहर चिटणीस अमोल माने, युवा कार्यकर्ते शाबाज काजी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संतोष वाघमोडे, सौ दीपाली देशमुख, सौ कोमल भोसले, विक्रांत देशमाने, निलेश ननवरे, श्रीकांत दोरकर, संतोष ताटे देशमुख, सोमनाथ परदेशी, सुहास गायकवाड, शुभम वाघमारे, चेतन पवार, कुणाल होनमाने, तुकाराम देशमाने, गणेश ननवरे, शुभम सूर्यवंशी, अंबादास पाटोळे, यश दोरकर, महावीर खंडागळे, अमर खंडागळे आणि तेजस उबाळे आदी मान्यवरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उत्साही उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्यांदाच श्री राजे बागेश्वर पीर देवस्थान या ठिकाणी रमजान ईदच्या पवित्र पर्वानिमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नमाज पठण झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला. अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न झाली. उपस्थित सर्व मान्यवर व मुस्लिम बांधवांनी सर्वांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन संयोजकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आता या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे, नेमकं आपण पद वगैरे आणि कशासाठी नियोजन आहे? मी मंडळ अध्यक्ष अल्पसंख्याक अकलूज अमर आदम शेख. भारतीय जनता पार्टीतर्फे एक पवित्र रमजान महिना आहे. सर्व मुस्लिम बांधवांचा उपवास असतो. त्यानिमित्त आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. भारतीय जनता पार्टीमार्फत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यापाठीमागचा उद्देश काय खरं? एक सर्वांना एक संदेश जावं की हिंदू मुस्लिम एकाचं प्रतीक असणारं हे विजय चौकातलं जो दर्गा मस्जिद आहे, इथून एक संदेश जावं सर्वांना की एकाचं प्रतीक असलेलं ह्याच्यामध्ये आपण इफ्तार पार्टी घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमार्फत पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. नाव सांग आपलं. माझं नाव असद अली इक्बाल काजी. पण आता ह्या रोजा इफ्तार पार्टी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीने, याविषयी काय मत आहे आपलं खरं? भारतीय जनता पार्टीने हे गावात पहिल्यांदाच इफ्तार पार्टी घेतली, ते आम्हाला अभिमान आहे की आमच्याबरोबर दादा अमर भैया, परत सुजय भैया, अध्यक्ष महादेव कावळे, डॉक्टर साहेब, म्हणजे सर्व जाती धर्मातील लोक येऊन तुमच्या या मुस्लिम बांधवांच्या बरोबर आनंदानं एकमेकात मिसळले. एकताचं प्रतीक आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा मी आभारी. وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد بارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. بسم الله الرحمن الرحيم. اللهم إني لك صمت وبك آمنت
وعليك توكلت وعلى رزقك أفطرت فتقبل مني.